आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी। वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षीची शिरस्ता। राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला बरोबर पंढरपुरामध्ये पोहोचतात। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनियमाने घेत असतो। पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे। त्याच्या नामाविना त्याचे कोणतेच कर्म होत नसते। अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांना महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो। आता ही आषाढी एकादशी नक्की कधी आहे, त्याचबरोबर हिचं महत्त्व काय आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। यंदा 2024 मध्ये बुधवारी म्हणजे 17 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे। काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाची पूजा होते। पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात। अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात आणि लहान थोर सहभागी होतात। या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो। विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते। आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते। कार्तिक महिन्यामध्ये देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। वटपौर्णिमा संपली की आपल्या सगळ्यांना वेड लागतं ते आषाढी एकादशीचं। आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महाएकादशी किंवा मग शयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। ही तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे। भगवान विष्णू हे शयनासाठी या दिवसापासून जातात, आषाढी एकादशीपासून जातात। वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचं विशेष महत्त्व आहे। ज्याला कुणाला कोणत्याच एकादशीचं व्रत करता येत नसेल तरी सुद्धा ते आषाढी एकादशी कधीच चुकवत नाही। ही जी तिथी आहे ती आपल्या लोकांसाठी अत्यंत पवित्र आणि विशेष अशी तिथी आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात। आषाढी एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात। धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष हे देवांची 1 अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते। म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्यामध्ये जी एकादशी येते तिला जागे होतात। हा काळ चातुर्मास म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतचा असतो। शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात। या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास सुद्धा केले जातात। यावर्षी हा 4 महिन्यांचा कालावधी असला तरी सुद्धा मागच्या वर्षी हा 5 महिन्याचा कालावधी होता, कारण याच्यामध्ये अधिक मास सुद्धा आलेला होता। आणि आपल्याकडे प्रसिद्ध आहे ती पंढरपूरची वारी। तर ही पंढरपूरची वारी नक्की कधीपासून सुरू झाली ते सुद्धा बघणार आहोत आणि या दिवशी नक्की काय केलं जातं। तर या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनामध्ये उपवासाचे विशेष पदार्थ बनवले जातात। यासाठी राजगिरा असेल, साबुदाणा असेल, बटाटा असेल, रताळे, वरई, शेंगदाणे यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात। त्याचबरोबर भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तितकी सेवा सुद्धा प्रत्येकजण करत असतो। आपल्या सर्वांना माहीत आहे आपले आजी आजोबा पणजोबा हे सर्वच जण वारीला जायचे। हल्लीही खूप जण वारीला जातात, पण गावाकडे हे जे वातावरण आहे ते जरासं वेगळं असतं। वाऱ्या निघतात, वाऱ्या येतात जातात। म्हणजे आपण जर पंढरपूरला जो रस्ता जातो त्या साईडला राहत असाल तर आपल्या घरापासून सुद्धा एखादी वारी जात असेल आणि ते जात असताना नेहमीच आपल्याला वाटतं इतकं हे अंतर कसं पार करत असतील, ते कसं पायी जात असतील, पण ते कधीच थकत नाही या गोष्टीला। आपल्या महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक दृष्टिकोनातून आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे। गेल्या 800 वर्षांपासून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संत महंतांच्या वारी घेऊन पंढरपुरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोनमैल पायी चालत येतात। यात आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची, देहूहून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरमध्ये दाखल होते।
आषाढी एकादशी म्हटलं तर लगेच टाळ मृदुंगांच्या आवाजात लाखो वारकरी पंढरपूरकडे जातानाचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतो. विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात. या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याला सुद्धा महत्त्व आहे. जे वारीला जाऊ शकत नाही ते या दिवशी उपवास करतात, घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात. आषाढी एकादशीच्या आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या वारीला जाण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि ते वारी करून घरी येईपर्यंत शेतातील माल वाढू लागलेला असतो. अशी मान्यता आहे की या काळामध्ये असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी व्रत करणं फार आवश्यक असतं. त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.